अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। छांदोग्य उपनिषद चालू आहे, 8वा अध्याय आणि 12वा खंड आपण मागच्या वेळेस सुरू केला होता. आणि त्याचा जो पहिला मंत्र आहे त्याच्यावरच आपण फार विस्तृत अशी चर्चा केली आणि तिथून आपण आता सुरुवात केलेली आहे. एकूण त्याच्यामध्ये 6 मंत्र आहेत. तेव्हा पहिल्या मंत्राचा थोडक्यात आढावा घेऊन आपण दुसऱ्या मंत्रापासून पुढे जाऊया. तेव्हा पहिल्या मंत्राचा अर्थ असा होता की हे इंद्रा, हे शरीर जे आहे ते मरणशील आहे, हे मृत्यूने ग्रस्त आहे. तेव्हा या अमृत अशरीरी आत्म्याचे ते अधिष्ठान आहे. आणि सशरीर आत्मा निश्चयच हा प्रिय आणि अप्रिय इत्यादींनी ग्रस्त असतो. सशरीर राहत असताना याच्या प्रिय अप्रियाचा नाश होऊ शकत नाही आणि अशरीर होण्यावरच याचा प्रिय आणि अप्रिय स्पर्श करू शकत नाही. असे दोन त्यांनी स्थिती सांगितल्या. त्या मंत्राचा मुख्य अर्थ असा आहे की शरीर आणि अशरीर अशा दोन स्थिती त्यात सांगितलेल्या आहेत. ते सशरीर जे आहे तो जीवात्मा आहे आणि जो अशरीर आहे तो शुद्ध आत्मा आहे. म्हणजे जीव जीवात्मा आणि शुद्ध आत्मा, आणि तो शुद्ध आत्मा हेच ब्रह्मतत्व आहे. शुद्ध आत्मा हाच परमात्मा आहे. तेव्हा या शुद्ध आत्म्यामध्ये आणि जीवात्म्यात काय फरक आहे? तर जीवात्मा जो आहे तो देह धारण करतो आणि त्या देहाशी एकरूप होतो त्याच्याशी, आणि त्यामुळे त्याला असं वाटतं की आपण आपला मृत्यू होतो. परंतु हे शरीराचा मृत्यू होतो. शरीर हे मरणशील आहे. ते शरीराला मृत्यूने ग्रासलेलं आहे. आणि ज्याचा मृत्यू होत नाही, जे अमृत तत्व आहे ते शुद्ध आत्मा, त्याला अशरीरी असा शब्द वापरलाय. अशरीरी म्हणजे जो शरीराला धारण करत नाही, जो शरीरापासून संपूर्णपणे अनासक्त आहे आणि तो अगदी अलिप्त आहे, तर त्याला अशरीरी असा शब्द वापरलाय. तेव्हा सशरीर आणि अशरीर, तर सशरीर म्हणजे जीवात्मा आहे आणि अशरीर म्हणजे शुद्ध आत्मा आहे. तेव्हा शुद्ध आत्म्याचं लक्षण काय सांगितले की प्रिय आणि अप्रिय याचा त्याचा यत्किंचितही संबंध येत नाही. आणि सशरीर आत्मा म्हणजे जीवात्मा जो आहे त्याला मात्र प्रिय आणि अप्रिय, रागद्वेष, अहम ममत्व, त्याला देहभाव, ह्या सगळ्या प्रकारच्या गोष्टींनी तो ग्रस्त असतो. आणि म्हणून सशरीर असताना हा जीवात्मा जो आहे तो प्रिय अप्रियाचा त्याचा कधीही नाश होत नाही. त्याच्या अगदी विरुद्ध अशरीर शुद्ध आत्मा जो आहे याला प्रिय आणि अप्रियाचा स्पर्श होत नाही. असा या मुख्य जो आपण पाहिलं की या मंत्राचा हा प्रमुख जो आशय आहे तो अशा प्रकारचा आहे. तेव्हा याच्यामध्ये आपल्याला जीवात्मा आणि शुद्ध आत्मा या दोन गोष्टीचं आपल्याला आकलन होणं आवश्यक आहे. आणि त्या शुद्ध आत्म्यापर्यंत आपल्याला जायचं आहे आणि त्या शुद्ध आत्म्याशी अनुसंधान साधून त्याच्याशी आपल्याला एकरूप व्हायचं आहे. हे इथे समजणं खूप महत्वाचं आहे. त्यामुळे हा पहिला मंत्र जो आहे तो आपल्या चिंतनाकरता जो एक आधारभूत तत्व आहे. आणि म्हणून त्याच्यावर आपण मागच्या रविवारी अतिशय विस्ताराने असा विचार केला आणि त्या विचारालाच आधार घेऊन आता आपण पुढचा भाग पाहणार आहोत. तेव्हा तो विस्तार आता मी काही सांगत नाही, कारण त्या विस्ताराचा आता आपण संक्षिप्तपणे पाहिलं की शरीर आणि अशरीर. तर सशरीर जे आहे ते जीवात्मा आहे, अशरीर जो आहे तो शुद्ध आत्मा आहे. त्यालाच ब्रह्मतत्व म्हटलंय, त्यालाच परमात्मा म्हटलंय. असा हा पहिला मंत्राचा आपण आशय पाहिला. आता आज आपण पुढे जाऊया की असा जी काही ही अवस्था आहे, ही जी शरीराची जीवात्म्याची जी अवस्था आहे ती ही अविद्यावश ही शरीराच्या बरोबर ही अविशेषता अर्थात सशरीरास प्राप्त झालेले अशरीर जे आहे ते संप्रसादाच्या शरीरास उत्थान करून आपल्या स्वरूपाची प्राप्ती करून देत असतं. ते कसं करून देतं असं हे पुढे दाखवलंय. तेव्हा हे शरीराला आत्म्याने मध्ये ग्रहण केलेले म्हणून शरीर त्याला अधिष्ठान असं म्हटलंय नाही की शरीराच्या आधारावर हा जीवात्मा या शरीरामध्ये जाऊन बसलेला आहे आणि तो सगळ्या प्रकारचा अनुभव घेतोय, तो पाहतोय, तो खातोय. सगळे सगळे ज्ञानेंद्रियाचा जो उपयोग आहे तो जीवात्मा करत असतो. आणि शुद्ध आत्मा ही तिथेच आहे. शुद्ध आत्मा सुद्धा मागे आपण एका उपनिषदात पाहिलं की दोन पक्षी आहेत एका झाडावर बसलेले आणि दोन्ही दिसायला सारखेच आहेत, एकाच फांदीवर बसलेले आहेत. एक जो आहे तो जीवात्मा आहे
आणि दुसरा परमात्मा म्हणजे शुद्ध आत्मा आहे. तेव्हा जो शुद्ध आत्मा आहे तो त्याला अशरीर शब्द वापरला आहे आणि सशरीर शब्द जो वापरला तो जीवात्म्याला वापरलेला आहे. तेव्हा या सशरीरापासून अशरीराकडे आपल्याला जायचंय. आपल्याला देहभावातून आत्मभावात जायचंय. तर असा हा विषय या आता पुढच्या दुसऱ्या मंत्रामध्ये आहे. तेव्हा मंत्र असा आहे की अशरीरो वायू वायुर अभ्रम विद्युत स्तनयित स्तनयन नुर शरीरण्येतानि तद्यथैतान्य उष्मादा आकाश तत्समुत्थाय परम ज्योतिरूप संपद्य स्वेन रूपेण भिन्न निष्पद्यन्ते. म्हणजे आता हे अशरीर काय आहे याचं वर्णन इथे केलंय. वायू अशरीर आहे, अभ्र अशरीर आहे, विद्युत अशरीर आहे आणि मेघध्वनी हे सुद्धा अशरीर आहे. तेव्हा हे सर्व अशरीर आहे, यांना देह नाहीये, हे विदेही स्थितीमध्ये आहेत. म्हणून वायूला देह आपल्याला वायूला देह आहे असं म्हणता येणार नाही, आकाशाला देह असं म्हणता येणार नाही. मेघाला विद्युत, जे विद्युत आहे, विद्युत शलाका क्षणिक येते आणि जाते. तेव्हा हे सर्वच्या सर्व हे विदेही आहेत, यांना देह नाही, म्हणून त्याला अशरीरी या प्रकारात टाकलंय. आणि ज्या प्रकारे हे सर्व त्या आकाशापासून समुत्थान करून सूर्याच्या या परमज्योतीची प्राप्ती होऊन आपल्या स्वरूपात परिणित होऊन जात असतात. कारण अशरीर स्थिती आली की तो स्वरूपामध्ये गेलाच समजा. जोपर्यंत शरीराची आसक्ती आहे, जोपर्यंत शरीराचा जो काय कामना, त्यानंतर हे भोग उपभोग घेण्याची ही जोपर्यंत वृत्ती आहे तोपर्यंत तो सशरीर आहे. पण ज्या वेळेस तो आत्मस्थितीमध्ये गेला, आत्मस्वरूपात गेला आणि तो सच्चिदानंद घनस्वरूपामध्ये गेला, तेव्हा तो सर्वतोपरी सर्वत्र त्याचा वास झाला. आकाशापासून तो सूर्यापर्यंत आणि सूर्याच्या परमज्योतीपर्यंत तो पोहोचू शकतो. कारण तो आत्मतत्व जो आहे तो नुसताच देहातच नाही, तर देहाच्या बाहेर सबाह्य अभ्यंतर अंतरंगामध्ये आणि बहिरंगामध्ये तो आहे. अशी ही ती आत्मस्वरूपाची स्थिती आहे. तेव्हा या ठिकाणी आकाशापासून उत्थान करून सूर्याच्या परमज्योतीची प्राप्ती करून घेतो आणि मग तो आपल्या स्वरूपात परिणित होऊन जातो, म्हणजे अभिन्न एकरूप होतो, असा या दुसऱ्या मंत्राचा हा शब्दशः अर्थ आहे. तेव्हा दुसऱ्या मंत्राचा आशय काय ते पाहू आपण. की वायू जे आहे ते अशरीर आहे, त्याला शीर हात पाय असणारे अशा प्रकारचे शरीर त्या वायूला नसतं. या कारणाने ते अशरीर आहे, अशरीर आहे. आणि ढग, वीज आणि मेघध्वनी हे सुद्धा अशरीर आहे. असे होण्याने देखील ज्या प्रकारे वर्षादी प्रयोजनाची पूर्ती होण्यावर त्या आकाशाने समुत्थान करून ह्या प्रकारे भूमीमध्ये स्थित, ही जी काही श्रुती सांगते की द्युलोकासंबंधी आकाशाचे जे परोक्ष रूपाने निर्देश करत असतात आणि आपल्या वायू आणि इतर रूपाने इत्यादी रूपाने त्याला ग्रहित न होता आकाश संज्ञेस तो प्राप्त होतो. कारण तो आकाश कसा आहे, तर तो त्या ब्रह्मस्वरूपासारखा आहे, तो अनासक्त आहे. वायूला सुद्धा तो स्पर्श करत नाही, तर तो अनासक्त आहे. म्हणून जो आत्मस्वरूपामध्ये गेला त्याला आकाशाची संज्ञा दिलेली आहे. ज्या प्रकारे संप्रसाद हा जो शब्द आहे हा सुद्धा त्या आत्मतत्वाला धरूनच आहे. की ज्या प्रकारे संप्रसाद अविद्या अवस्थेमध्ये, म्हणजे हा जीवात्मा जो आहे तो अविद्या अवस्थे म्हणजे देहभावामध्ये असतो, तर तो देहभावामध्ये ज्यावेळेस तो युक्त होतो, देहभावामध्ये तो येतो, त्यावेळेस त्याची ती सद्रूपता त्या देहाविषयी असते. तर आणि ते सर्व हे वर्षा इत्यादीच्या प्रयोजनासाठी त्याच्या पूर्ततेसाठी या द्युलोकासंबंधी हे आकाशापासून तो समुत्थान करतो आणि मग तो पर्जन्य रूपामध्ये तो भूलोकामध्ये येतो. तसंच शिशिर ऋतूचा अंत होण्याच्या वेळेस सूर्याचं हे परमतेजाचं जे ग्रीष्मकालीन अतिशय तेजस्वी असं जे तेज उपसंपन्न होऊन अर्थात सवितेचा अभिप्रायास प्राप्त होऊन त्या आदित्याच्या अभितापास विभिन्न भावास प्राप्त होऊन आपल्या आपल्या स्वरूपामध्ये तो पूर्व वायू आदी रूपाने, नंतर ढग, मग आर्द्र भावास त्यागून भूमी, पर्वत आणि हत्ती इत्यादी सदृशाने आकाराने तो विद्युत, ज्योतिर्लता आदी आपल्या ह्या चपल रूपाने
आणि मेघध्वनी गर्जन करत वज्रपात आदी आपल्या रूपाने स्थित होऊन जात असतात. अशा प्रकारे हा जो वर्षा काल आल्यावर हे सर्वच्या सर्व जे आहेत ते आपापल्या रूपाने निष्पन्न होऊन जात असतात. असा या पूर्ण याचा आशय आहे. तेव्हाच्या पुढे काय ते आपण बघूया. नंतर तिसरा मंत्र काय ते बघूया. तर जसा हा एक दृष्टांत दिलेला आहे, तर या मंत्रामध्ये काय म्हटलंय ते आपण पाहू पहिल्यांदा. एवमे वैश संप्रसादो आस्माच्छा अशरीरात समुत्थाय परम ज्योतिरूप रूप संपद्य स्वेन रूपेणाभि निषिध्यते स उत्तम पुरुषः स तत्र पर्येति यक्ष यक्षत क्रीडन रमा रममाणः स्त्री भीर्वा द्यो द्यो ज्ञानेवी ज्ञाती भीर्वा नोपजनम स्मर नित्यम शरीरंस यथा प्रायोग्य आचरण युक्त एवमेवाय वास्मास्मित शरीरे प्राणो युक्त. अर्थ असा याचा की त्याच प्रकारे हा जो संप्रसाद या शरीरापासून समुत्थान करून परमज्योतीस प्राप्त होऊन आपल्या स्वरूपामध्ये स्थित होऊन जातो, तोच तो उत्तम पुरुष असं म्हणायला पाहिजे. त्या अवस्थेमध्ये तो हसत क्रीडा करत आणि स्त्री यान इत्यादी किंवा ज्ञातिजनाच्या बरोबर रममाण करत आपल्या बरोबरच उत्पन्न झालेल्या या शरीरास स्मरण न करता त्या शरीरापासून अत्यंत अलिप्त अनासक्त असतानाच सर्व दिशेने तो भ्रमण करत असतो. ज्या प्रकारे घोडा बैल गाडी ह्या सर्वांना जोडून तो राहत असतो, त्याच प्रकारे हा प्राण देखील या शरीराला त्या घोड्याने जसं गाडीला जोडलेलं आहे, बैलाने जसं गाडीला जोडलेलं आहे, त्याच प्रकारे प्राण सुद्धा त्या शरीररूपी रथाला जोडलेला आहे. तेव्हा आशय असा आहे की त्याच प्रकारे वायू इत्यादीच्या आकाश इत्यादीच्या समतेस प्राप्त होण्याच्या समान अविद्यावश सांसारिक अवस्थेमध्ये शरीराची ही समतेस शरीर देखील साम्य स्थितीमध्ये प्राप्त झालेला आहे. अर्थात समतेस प्राप्त झालेला हा मी याचा पुत्र आहे, मी उत्पन्न झालो आहे, मी जराग्रस्त आहे, मी मरून जाईल, अशा प्रकारे जो समजणारा इंद्रास ज्या प्रकारे प्रजापतीने पुन्हा पुन्हा समजावून सांगितले, त्याच क्रमाने तू देह आणि इंद्रियाचा धर्म असणारा नाही, परंतु सत जे आहे तेच तू आहेस, तर तो सत ही तूच आहेस, अशा प्रकारे समजावले होते. आणि तो हा संप्रसाद जीव जो आहे तो आकाशापासून वायू इत्यादीच्या समान या शरीरापासून समुत्थान करून देहादीपासून विलक्षण या आत्मस्वरूपात जाणून घेऊन, अर्थात या देहात्म भावास त्यागून आपल्या स्वाभाविक सत्स्वरूपासच स्थित होऊन जात असतात. अशा प्रकारे प्रथमेची ही व्याख्या केली गेली आहे की तो संप्रसाद म्हणजे काय, तर तो आपल्या या देहभावातून आत्मभाव स्वरूपामध्ये जातो, तो संप्रसाद. तर तो संप्रसाद ज्या स्वाभाविक रूपाने स्थित होत असतो, ज्या प्रकारे तो या विवेक होण्याच्या पूर्वी भ्रांतीच्या कारणाने रज्जू सर्प होऊन जात असतो आणि पुन्हा प्रकाश निर्माण झाल्यावर तो आपल्या स्वाभाविक रज्जूरूपाने स्थित होऊन जात असतो. त्याच प्रकारे तो उत्तम पुरुष जो आहे, जो की उत्तम असेल आणि पुरुषही असेल म्हणून त्याला उत्तम पुरुष असं म्हणतात, तर तो अक्षी पुरुष स्वप्न पुरुष हे दोघेही सर्व बाजूने स्थित होऊन ते सम्यक प्रकाराने लीन व संप्रसन्न अव्यक्त जो क्षर आणि अक्षर पुरुषाच्या तुलनेत अत्यंत विलक्षण असा हा स्वाभाविक रूपाने स्थित होऊन अक्षर पुरुषच उत्तम पुरुष आहे. याचे निरूपण भगवद्गीतेमध्ये सुद्धा 15व्या अध्यायात केलेले आहे. त्यात पुरुषोत्तम जे आहेत उत्तम पुरुषाची ही तिथे व्याख्या अगदी व्यवस्थित केली आहे. तेव्हा तो संप्रसाद आपल्या या स्वाभाविक रूपाने स्वयं स्वात्म्यामध्ये स्थित झालेला आहे. आत्मनिष्ठ होण्याच्या कारणाने तो सर्वांच्या अंतर्भूत होऊन सर्व दिशेने तो संचार करत असतो. कधीही इंद्रादी रूपाने जक्षत हसताना अथवा मनोवांछित श्रेष्ठ कनिष्ठ झालेला भोजन सामुग्रीचे भक्षण करताना कधी मनोमात्र अर्थात केवळ संकल्पानेच उत्पन्न झालेले अथवा ब्रह्मलोक संबंधी भोगाच्या बरोबर क्रीडा करताना आणि स्त्री आदींच्या बरोबर मनाच्याच द्वारे रमण करताना उपजनास जो स्त्री पुरुषांच्या पारस्परिक या सहगमनाने उत्पन्न होत असतो,
अथवा आत्मरूपाने अ, अथवा आपल्या समीपतेने तो उत्पन्न होत असतो. अशा या शरीराचे नाम जे आहे त्याला उपजन असं म्हटलेलं आहे. तेव्हा ह्या स्मरण न करताना सर्व बाजूने संचार तो करत असतो, कारण की त्याचे स्मरण केल्याने हे दुःखच होते, कारण ते दुःखदायकच आहे. म्हणजे या ठिकाणी त्याने त्या जीवात्म्याचा त्या शरीराशी संबंध कसा आहे आणि त्या देहभावातून आत्मभावात गेल्यानंतर त्याचे काय लक्षणं होतात हे इथे सांगितलेलं आहे. तेव्हा आता ह्याच्यावर काही प्रश्न उत्तर जे ऋषी मुनींच्या आश्रमात होतात, काही शंका समाधान होतात, तर ते आपण पाहूया. तर हे शंका समाधानामध्ये शंका अशी विचारली आहे की जर तो अनुभूत शरीराचं स्मरण करत नसेल तर तो मुक्त पुरुषांची असर्वज्ञता सिद्ध करत असतो का, असा प्रश्न आहे. तर असं इथे अशा प्रकारचं समाधान देताना त्याचे गुरु म्हणतात की इथे अशा प्रकारचा हा दोष नसतो. ज्या मिथ्यावादाच्या द्वारे त्या शरीराची उत्पत्ती झाली होती, त्या मिथ्या ज्ञान आधीच्या ज्ञानाचे उच्छिन्न होऊन गेले आणि त्यामुळे त्या शरीराचा अनुभव होत नाही. तेव्हा त्याचे स्मरण न केल्याने सर्वज्ञतेची अजिबात हानी होऊ शकत नाही. जी वस्तू उन्मत्त आणि ग्रहग्रस्त पुरुषांच्या अनुभवाची होत असते, त्या जन्माधिकाच्या निवृत्ती झाल्यावर देखील स्मरण करायला पाहिजे अशी अजिबात आवश्यकता नाही. देहाचं स्मरण हे अनावश्यकच आहे असंच इथे म्हटलेलं आहे. तेव्हा अशा प्रकारे ह्या प्रसंगामध्ये देखील जे शरीर अविद्यारूप दोष असणारे असते आणि संसारियाद्वारे अनुभव केले गेलेले असते, तो या अशरीरी सर्वात्म्यास कधीही स्पर्श करत नाही, कारण त्यामध्ये अविद्यारूप निमित्ताचा हा अभाव असतो. अशरीरी आत्मा जो आहे त्याच्यामध्ये अविद्येचा संबंधच येत नाही. परंतु ज्यांचे दोष नष्ट झाले आहेत आणि जो रागद्वेष इत्यादी आणि कषाय क्षीण होऊन गेलेले आहे, त्या रूपाद्वारे आणि मिथ्या विषय अभिनिवेश रूप या अधृताच्या म्हणजेच या आच्छादनाच्या कारणाने अज्ञानियांच्या अनुभवामध्ये न येणारे ज्या मानस सत्य भोगाचा अनुभव केला जात असतो, त्या विद्याद्वारे अभिव्यक्त होणाऱ्या आणि असणाऱ्या कारणाने अशा प्रकारे उपयुक्त हा सर्वात्मभूत विद्वानाच्या संबंधित असतो. यामध्ये आत्मज्ञानाच्या स्तुतीसाठी त्याचा निर्देश केला जातो. त्यामुळे ये एते ब्रह्मलोके असा जो निर्देश केला गेला आहे तो अतिशय योग्यच आहे, ठीकच आहे. कारण की ब्रह्म जो आहे तो सर्वात्मक आहे, तेव्हा कुठेही राहिले तरी देखील ब्रह्मलोकातच तो राहतो आहे, अशा प्रकारचा भाव हा निर्माण होऊ शकतो, असे असं हे विद्वान बोलतात. पुढे शंका अशी आहे की परंतु ते ब्रह्म एकच होताना न तर अन्य काहीही देखील दिसत असते, न अन्य काही श्रवण केले जाते, न अन्य काही जाणल्या जाते, कारण तो भूमा आहे आणि तो ब्रह्मलोकासंबंधी भोगास प्राप्त पाहताना तो रमण करत असतो. हे दोन्ही कथन तर परस्पराच्या विरुद्ध आहे. ज्या प्रकारे हे बोलले जाईल की एक पुरुष ज्या क्षणात पाहत असतो त्याच क्षणात तो पाहतही नसतो, हे परस्पर विरुद्ध हे कशा प्रकारचं विधान आहे, ह्याच्यामध्ये तर मला दोष दिसतो, असं शिष्य म्हणतो. तेव्हा गुरु त्याला म्हणतात की अरे ह्याच्यात काही दोष नाही, कारण की एक अन्य श्रुतीमध्ये सुद्धा याचं निराकरण केलं आहे. दृष्टाच्या दृष्टीचे विपरिलोप न होण्याचे कारण की तो पाहत असतो आणि दृष्ट्यापेक्षा भिन्न भोगाचा अभाव होण्याच्या कारणाने तो पाहत नाही. पाहणं आणि भोगणं ह्याच्यातला फरक आहे. पाहणं आणि पाहताना जर तो भोगयुक्त आणि आसक्त होत असेल तर तो वाहतो त्याच्यावर. म्हणून फक्त जो पाहणारा दृष्टा आहे त्याला कुठल्याही प्रकारची दृश्याची बाधा होत नाही. जर सुषुप्तीमध्ये द्वैतभावाने दाखविलेला आहे, तथापि मुक्तीसाठी देखील सर्व काही एकरूप होण्याच्या कारणाने तो समान रूपानेच आहे. बाहेर द्वैतभाव प्रकृतीमध्ये आहे. या विषयामध्ये कोणाच्या द्वारे काय पाहावे असं सांगितलं गेलं आहे. हा जो पुरुष आहे हा अशरीर रूप आणि अपहत पापमादी
म्हणजे सर्व पापापा सोनमुक्त असणाऱ्या अशा लक्षणाने युक्त होण्यावर देखील तो नेत्रामध्ये दिसून येत असतो. असे प्रजापतीने का सांगितले? आणि अशी शंका झाल्यावर ज्या प्रकारे नेत्रामध्ये साक्षात तो दिसून येत असतो ते दाखविले पाहिजे. यावरूनच तो केवळ म्हणतो की या नेत्राच्या मागे असलेला जो दृष्टा आहे तो दृष्टाच जो आहे तोच आत्मा आहे, परंतु आम्ही नेत्रात प्रत्यक्ष त्याला पाहू शकतो का? त्यामुळे ही शंका आहे. यावरूनच हे पुढील वक्तव्य आरंभ केले आहे की नेत्रामध्ये अंतरंगामध्ये त्याच्या दिसण्यात येण्याचे काय कारण असतं, तर श्रुती दाखवते की तो जो दृष्टांत असा आहे की ज्या प्रकारे प्रायोग्य अथवा स यथा प्रायोग्य हा या पदसमूहामध्ये सह हा जो शब्द आहे तो प्रायोग्य पारक आहे. तो प्रायोग्याला धरून आहे. जो प्रयुक्त होत असतो तो अश्व अथवा वृषभ हा प्रायोग्य सांगितलेला आहे. तेव्हा तो अशा प्रकारे या लोकांमध्ये ज्याद्वारे सर्व बाजूने जात असतो तो रथ अथवा ती गाडी यास आचरण म्हटलं जातं. आणि या आचरणामध्ये त्यास ओढण्यासाठी जे अश्व आणि वृषभ जुंपलेला असतो अशा प्रकारे या रथस्थानीय शरीरामध्ये पंचवृत्तीचे पंचप्राण जे आहेत ते इंद्रिय मन आणि बुद्धी यांच्याबरोबर संयुक्त झालेले आहेत. तेव्हा प्रज्ञात्मा विज्ञान शक्ती आणि क्रियाशक्ती या दोन शक्तीने संयुक्त आहेत. अर्थात आपल्या या कर्मफळाच्या उपभोगासाठी त्यांची नियुक्ती केलेली आहे. कोणाच्या तरी उत्क्रमण केल्यावर मी उत्क्रमण करेन आणि कोणाच्या तरी स्थित होण्यावर मी स्थित राहीन अशा या श्रुतीच्या अनुसार राजा ज्या प्रकारे सर्व अधिकाऱ्यास नियुक्त करत असतो अगदी त्याच प्रकारे ईश्वराने सुद्धा दर्शन श्रवण क्रिया इत्यादी व्यापाऱ्यास प्राणास अधिकार बनविले आहे. प्राणच त्याच्या माध्यमातून दर्शन घेतो, श्रवण करतो, क्रिया करतो आणि रूपाच्या उपलब्धी या द्वारभूत ज्या चक्षु इंद्रिय यांची मात्रा जी आहे एक ही ती एकाच एकदेशीयच ती आहे अशा प्रकारचं तिथे भाव निर्माण होतो. तेव्हा आपल्याला ह्याच्यामध्ये हे समजणं आवश्यक आहे की ही संबंध जी जीवात्मा आणि परमात्मा याच्यात जो भेद आहे की जेव्हा तुम्ही सच्चिदानंद घनस्वरूपाशी अभिन्न होता त्यावेळेस तुम्हाला या सगळ्या गोष्टीपासून अलिप्तता मिळते आणि त्यात असूनही त्यात तुम्ही नसता. पाहत असतानाही पाहत नाही असा जो शब्द प्रयोग केला तर त्याच्यामध्ये पाहत नाही ही स्थिती जी आहे ही आत्मस्थिती आहे आणि पाहत असताना पाहत नाही ही जी आहे ती भगवंतामध्ये एकरूपता झाली असताना त्याला कुठल्याही दृश्याची बाधा होत नाही, पाहताना सुद्धा पाहत नाही असा जो शब्द प्रयोग केला आहे. तर इंद्रियजन्य ज्या गोष्टी आहेत त्या इंद्रियातून या आपल्या गुणाच्या क्रीडेप्रमाणे ते कार्य करत असतात, परंतु त्याचा प्रभाव जो आहे तो मूळ पुरुषाला होत नाही असा तो उत्तम पुरुष आहे. तर असा प्रकारचा हा तिसरा मंत्र हा संपलेला आहे. त्याच्यानंतर पुढे जे विवेचन आहे चौथ्या मंत्रामध्ये ते काय ते बघूया आपण. अथ यत्रैत आकाशम मनुविषण्णम चक्षुः स चक्षुषः पुरुषो दर्शनाय चक्षुरथ यो वेदेहम जिघ्राणिति स आत्मा गंधाय घ्राणम थ यो वेद अभिव्याहराणिति स आत्मा अभिव्याहराय वागये वेदेदम शृण्वानीति स आत्मा श्रवणाय श्रोत्रम. आता इथे आत्मा कुठे कुठे आणि कसा कसा शरीरामध्ये सुद्धा कार्यरत आहे याचं त्यांनी इथे निर्देश केलेले आहेत. तेव्हा या मंत्राचा अर्थ असा आहे की ज्याच्यामध्ये हे द्वारा उपलक्षित चक्षुच्या द्वारे उपलक्षित आकाश अनुगत आहे तो चक्षुष पुरुष आहे. आकाशाकडे पाहणारा चक्षुच्या द्वारे आकाशाकडे पाहणारा हा जो पाहणारा आहे तो या चक्षुचा विनियोग करत असल्यामुळे चाक्षुष असं म्हटलेलं आहे. असा तो चाक्षुष पुरुष आहे आणि त्याच्या ह्या रूपग्रहणासाठी त्याला नेत्रेंद्रिय प्राप्त आहे. जो असा अनुभव घेत असतो की मी याचा गंध घेतो आहे तोच आत्मा आहे. त्या गंध ग्रहणाच्या साठी ही नासिका असते आणि जो असे समजत असतो की मी हा शब्द बोलेन, मी हे गंध ग्रहण करेल, मी हे रूप ग्रहण करेल, तर असा जो ग्रहण करणारा आहे तोच जीवात्मा आहे. त्याच ठिकाणी आत्मतत्वाचा संबंध आहे. तेव्हा त्याच्या या शब्द उच्चारणासाठी वागेंद्रिय आहे,
जिथे आपण शब्दाचा उच्चार करायचा आहे तिथे वागेंद्रिय आहे असं जो जाणतो, आणि मी हे श्रवण करेन तर तो देखील श्रवण करणारा जो आहे, तो अनुभोक्ता जो आहे, तो हा श्रोत्रेंद्रियाच्या माध्यमातून तो जीवात्माच त्याचा अनुभव घेतो. म्हणून भोक्ता जो आहे तो जीवात्मा आहे. पूर्ण कुठल्याही इंद्रियाच्या माध्यमातून इंद्रिय भोग भोगत नाहीत किंवा शरीर भोग भोगत नाही, तर भोक्ता जो आहे तो आत्मा म्हणजे जीवात्मा. इथे आत्मा शब्द हा जीवात्म्याच्या अर्थाने आहे. तेव्हा या चौथ्या मंत्राचा जो आशय आहे ते आपण परत एकदा संक्षिप्त पाहू, की जेथे ज्या जागृत अवस्थेमध्ये हे कृष्णतारोप लक्षित आकाश देहांतरवर्ती छिद्रामध्ये अतिविषण्ण अनुशक्त अर्थात अनुगत आहे, त्या अवस्थेत हे प्राकृत शरीर जे आहे ते आत्मा चक्षुष म्हणजे चक्षुच्या मध्ये राहणारा, त्या कारणाने त्याला चक्षुष असं म्हटलंय. आणि त्यास पहा पाहणे रूप इत्यादीची उपलब्धी करणे चक्षु करण आहे. जे काही पंचज्ञानेंद्रिय जे आहेत ते बहिःकरण ज्याला म्हणता येईल. त्यामुळे प्रत्येक इंद्रिय हे करण आहे. करण म्हणजे क्रियाप्रधान असणारे. अंतःकरण म्हणजे अंतरंगामध्ये जे चार तत्व मनबुद्धी चित्त अहंकार हे सुद्धा करणच आहेत. आणि पंचज्ञानेंद्रिय हे सुद्धा करण आहेत. त्यामुळे चक्षु जे आहे हे करण आहे. तेव्हा देहादीने हे संमत होण्याच्या कारणाने ज्याच्यावर हे दृष्ट्याच्या साठी चक्षु सुद्धा हे करणच आहेत. तो पर अशरीर आत्मा या नेत्राच्याच अंतर्गत दर्शन रूपात त्या लिंगाने त्यापासून असंबद्ध पाहिल्या जात असतो. तेव्हा नेत्राच्या अंतर्गत दिसून येत असतो. ती गोष्ट जी आहे ती प्रजापतीने संपूर्ण इंद्रिय रूप आणि सर्व द्वारांच्या उपलक्षणाच्या साठी सांगितली आहे. तात्पर्य असं आहे की संपूर्ण विषयाच उपलब्ध करून देणारा तोच आहे चक्षु इंद्रिय स्फुट उपलब्धीचे कारण आहे. या कारणाने समस्त श्रुतीमध्ये अक्षिणी हे विशेष वचन दिलेले आहे. मी पाहिले आहे यामुळे हे सत्य आहे असे श्रुतीने देखील हे हेच सिद्ध करत गेलेले आहे. आणि अशा या शरीरामध्ये हा जो जीवात्मा आहे तो कशा प्रकारे जाणला जात असतो, तर मी हे सुगंधित अथवा दुर्गंधयुक्त वास घेईल, अर्थात याचा गंध जाणून घेईल. असा जो जाणून घेणारा जो गंधाचा भोक्ता आहे तोच तो जीवात्मा आहे. असं जो जाणतो त्यालाच आत्मा असं म्हणतात. त्याचे गंध जे आहेत ते गंध ज्ञानासाठी प्राण आहेत. आणि जो असे जाणतो की मी हे वचन उच्चारण करीन अर्थात बोलेन किंवा अशा प्रकारचा बोलणारा जो आहे तो हा आत्मा आहे. आणि याची शब्दोच्चारण क्रियेच्या सिद्धीसाठी वाक इंद्रिय करण आहे. आणि जे जाणत असेल की मी हे श्रवण करतो तर तो श्रवण करता भोगता जो आहे तो आत्मा आहे. आणि त्याच्या शब्द श्रवणासाठी श्रोत्रेंद्रिय हे त्याचं करण आहे. अशा प्रकारे त्यांनी आता इथे आत्म्याचं प्रत्यक्ष हे कार्य कसं आहे आणि प्रत्यक्ष आत्म्याला आकलन करायचं असेल तर ते कसं आकलन करायचं हे या ठिकाणी पंचज्ञानेंद्रियाच्या माध्यमातून जी संवेदना प्राप्त होते, ती ज्याला ती संवेदना प्राप्त होते तोच तो आत्मा आहे. आणि ती प्राप्त होण्याकरता जे माध्यम आहे, जे चैतन्य आहे, ते चैतन्य त्या आत्म्याचंच अविभाज्य अंग आहे. आणि तोच तो प्राणतत्व आहे. त्या प्राण जो आहे तो इंद्रियाच्या माध्यमातून आत्म्याला भोग प्रदान करतो, असा त्याचा मुख्य अर्थ आहे. तेव्हा इथे चौथा मंत्र हा संपलेला आहे. त्यानंतर पाचवा मंत्र आपण पाहूया. अथ यो वेदेदम गन्मान्निति स आत्मा मनोस्य दैवं चक्षुः स वा एष एतेन दैवेन चक्षुषा मनसहित कामान पश्यन रमते. अर्थ असा आहे की आणि हे जो जाणत असतो की मी चिंतन करेन तो जाणणाराच आत्मा आहे. आणि मन आणि दिव्य जे नेत्र आहेत तर तो नेत्राचा अनुभव घेणारा दृष्टा जो आहे तोच हा आत्मा आहे. आणि या दिव्य चक्षुच्या द्वारे भोगास प्राप्त करत असताना त्या भोगामध्ये रममाण होणारा जो आहे तोच हा आत्मा आहे, असं या मंत्राचा शब्दशः अर्थ आहे. तेव्हा आशय असा आहे की असा जो काही जाणत असतो, जाणण्याची संवेदना ज्याला आहे
आणि जो मनन करून अर्थात बाह्य इंद्रियाच्या असस्पृष्ट केवळ मनन व्यापार करून करतो आणि त्याचा भोग प्राप्त केवळ मनानेच करतो, तोच आत्मा आहे. त्याचे मनन करण्यासाठी मन हे करण आहे. आता या ठिकाणी मनाने ज्यावेळेस तो चिंतन करतो तेव्हा करण काय, तर आता हे बाह्य इंद्रिय नाही तर ते अंतरंगामधले, म्हणून अंतःकरणाचा भाग जो आहे तो मन आहे. आणि म्हणून इथे मनन करणारा जे करण आहे ते मन आहे. तेव्हा ज्यास आपण जाणतो, तो जाणून घेणारा जो आहे, तो जाणता जो आहे, तोच तो आत्मा आहे. अशा प्रकारे सर्वत्र प्रयोग होण्याच्या या कारणाने हे विदित होत असते की ज्ञानच ज्याचे स्वरूप आहे, ज्या प्रकारे की जो पूर्वेपासून प्रकाश देत असतो तो सूर्य आहे, आणि जो दक्षिणेकडून, जो पश्चिमेकडून, जो उत्तरेकडून आणि जो पश्चिम जो आणि जो ऊर्ध्व दिशेकडून प्रकाश देत असतो, तो सर्व प्रकाश देणारा एकमेव सूर्यच आहे असं सांगितलं जातं. आणि ते गेल्यावर असं ज्ञान होतं की सूर्य हा स्वयं हा प्रकाश स्वरूप आहे, असं आपल्याला ज्ञान प्राप्त होतं. तसं नेत्रादी जे इंद्रिय आहेत ते दर्शनादी क्रियेच्या निष्पत्तीसाठी आहेत. तर ही गोष्ट ज्या आत्म्याच्या सामर्थ्याने विहित होत असते. आत्म्याचे ज्ञानकर्तृत्व आहे हे केवळ सत्ता मात्रामध्ये आहे, त्याच्या व्याप्ततेचं कारण नाही. त्याच्या या व्याप्ततेच्या कारणाने नाही, तर ज्या प्रकारे सूर्याचे प्रकाशन हे कर्तृत्व त्याच्या सत्ता मात्रातच आहे, त्याच्या ह्या व्यापार प्रवणतेमध्ये हे कारण नसते. तर अशा प्रकारचे हे अशा प्रकाराने ह्यास आपण परिपूर्णपणे आकलन केलं पाहिजे. मन ह्या आत्म्याचे दैव अप्राकृत, मन जे आहे हे आत्म्याचे दैव अप्राकृत अर्थात इंद्रियाचे असाधारण चक्षु आहे. म्हणजे ते मन जे आहे ते इंद्रियाचे चक्षु आहेत. इंद्रियांना आकलन होतं ते मनाच्या कारणाने, कारण मनच त्याचं नियंत्रण करत असतं. म्हणून त्यांना इंद्रियाचं असाधारण हे चक्षु म्हटलेले आहे. चष्टे अनेन, ज्याच्याने पाहत असतो त्यास चक्षु म्हणतात. इंद्रिय जे आहेत ते वर्तमान काला विषयक आहेत, त्यामुळे ते अदैव आहे. परंतु मन जे आहे तीनही कालाचा विषय उपलब्धीचे कारण आहे. क्षीण दोष आणि सूक्ष्म व व्यवहित सर्व पदार्थाच्या उपलब्धीचे हे साधन आहे. त्यामुळे तो दैवचक्षु म्हटला जात असतो. आणि तो आत्मा स्वरूपस्थित होण्यावर मुक्त आणि अविद्याकृत देह हा इंद्रिय आणि मनाच्या पासून वियुक्त आहे. व सर्वात्म भावास प्राप्त होण्यावर तो आकाशाच्या समान विशुद्ध होता आणि सर्वेश्वर आहे. आणि मनरूप उपाधी असणारा तो या इंद्रियाचा स्वामी मनाने सूर्याच्या प्रकाशाच्या समान आपली नित्य प्रसृत दृष्टीने या भोगास हे पाहताना ते रमण करत असतात असं लक्षात येतं. अशा प्रकारे हे वर्णन आहे. असा हा 5वा मंत्र आता इथे संपलेला आहे. आता आपण शेवटचा मंत्र आपण पाहूया. हा 6वा मंत्र. या 6व्या मंत्रामध्ये कोणत्या भोगास आपण पाहत असतो यावर श्रुतीने काहीतरी विशेषण दाखवलेले आहेत. तेव्हा त्या विशेषणाचा आपण आपण आढावा घेऊ आणि मग या पूर्ण 12व्या खंडाचा आपण इथे संपन्न करूया. तेव्हा मंत्र 6वा असा आहे की य एते ब्रह्मलोके तब वा एतम देवा आत्मानं उपासते तस्मै तेषां सर्वे च लोका अत्ताः सर्वे च कामाः स सर्वांश्च लोकानाप्नोति सर्वांश्च कामान्यस्तमात्मा तमात्मानं अनुविद्य विजानीति ती ह प्रजापतिरुवाच. तेव्हा अर्थ असा आहे या शेवटच्या मंत्राचा की जे हे भोग ब्रह्मलोकामध्ये आहेत त्यांना देखील, त्यांना देखताना म्हणजे त्यांना पाहत असताना सुद्धा हे सर्व जे श्रेष्ठ पुरुष जे आहेत ते ब्रह्मलोकात गेलेले आहेत आणि भोगांना पाहतामध्ये ते भोगात रममाण होत असतात. त्या आत्म्याची ही देवगण सुद्धा उपासना करत असतात आणि यापासून त्यांना संपूर्ण लोक आणि समस्त प्रकारचे हे भोगही त्यांना
प्राप्त होत असतात. तेव्हा ज्या त्या आत्म्यास शास्त्र आणि आचार्य यांच्या उपदेशानुसार जाणून साक्षात रूपाने त्याचे ते अनुभव करत असतात. ते संपत्ती, ते संपूर्ण लोक जे आहेत ते आणि समस्त भोगास, जे लोकांनाही समस्त लोकास प्राप्त करतात आणि ते समस्त भोगासही प्राप्त करून येत असतात, असं हे प्रजापतीने सांगितलं. असं हे प्रजापतीने सांगितलं, असं या ठिकाणी निवेदन आहे. तेव्हा या ठिकाणी निवेदनामध्ये सगळ्यात प्रमुख गोष्ट अशी सांगितली आहे की तो ब्रह्मलोकामध्ये एकदा गेला की तो अनंत लोकांमध्ये जे काही ऐश्वर्य आहे, जे सर्व जे त्या ठिकाणी आत्मतत्वाचा आविष्कार आहे, त्या आविष्काराचा तो प्रत्यक्ष अनुभव घेतो आणि तो सर्वत्र सर्वव्याप्त तत्वाचा बरोबरीने आपण तो कार्यरत होतो. या अशा प्रकारचं हे निवेदन जे आहे ते प्रजापतींनी सांगितलंय आणि त्याचा 2 वेळेला उच्चारण केलंय की प्रजापतीनं हे सांगितलेलं आहे. तेव्हा या 6व्या मंत्राचा जो अर्थ आहे, शब्दशः अर्थ, तो आपण पाहू की जे हे भोग ब्रह्मलोकात आहेत त्यांना देखताना ते रमण करत असतात, त्या आत्म्याची देवगण उपासना करत असतात आणि यापासून त्यांना संपूर्ण लोक आणि समस्त भोग हे प्राप्त करून घेत असतात. ज्या त्या आत्म्यास शस्त्र आणि आचार्याचा उपदेश जाणून साक्षात रूपाने अनुभव करून देत असतात, ते संपूर्ण लोक आणि समस्त भोगास ते प्राप्त करून घेतात असं प्रजापतीने सांगितलं. तेव्हा ह्या मंत्राचा आपण शब्दशः अर्थ पाहिला. आता त्याचा आशय काय ते पाहूया. जो हे भोग सुवर्णाच्या निधीच्या समान हे ब्रह्मलोकामध्ये बाह्य जे काही विषय आहेत त्या विषयाची आसक्ती रूप त्या आच्छादन जे असतं त्याच्यात अर्थात केवळ संकल्प मात्राने सुद्धा ते प्राप्त होण्यास योग्य असतात. कारण की त्यांना ते पाहत असतात. कारण त्या आत्म्याचा प्रजापतीने जो उपदेश इंद्राला उपदेश केलाय आणि त्या कारणाने त्याला त्याचं श्रवण करून आज देखील हे देवगण त्याची उपासना करते. देवगणांना आज सुद्धा ह्या ब्रह्मतत्व म्हणजे या ब्रह्मलोकात जाऊन ते या आत्म्याच्या उपासना करतात, आत्म्याशी अनुसंधान करतात आणि पुन्हा पुन्हा हे त्या ज्ञानाची उपलब्धी करून घेतात आणि त्याची उपासना करत असतात. तेव्हा त्यांच्या या उपासनेने हे त्यांना संपूर्ण लोक आणि संपूर्ण भोगही प्राप्त होत असतात. तेव्हा तात्पर्य असं आहे की ज्यांच्यासाठी इंद्राने या प्रजापतीस, तेव्हा ह्या सर्व देवता ज्या आहेत ते त्या सुद्धा या फलाची प्राप्ती करतात आणि म्हणून या देवता सुद्धा या महान भाग्यशाली आहेत आणि त्यामुळे त्यांच्यासाठी तो संपूर्ण लोक आणि समस्त भोगाची प्राप्ती होत असते. हे सर्व अत्यंत उचितच आहे, परंतु ह्या समयी मनुष्यास तर ते प्राप्त होणे संभव नाही. कारण की मनुष्य अल्पजीवी आहे, मंदबुद्धीवाला आहे, अशी शंका प्राप्त होण्यावर तिथे सांगितलेलं आहे पुढे की वर्तमानकालीन जो साधक आहे तो देखील संपूर्ण लोक आणि समस्त भोगास हा प्राप्त करून घेऊ शकतो. पण असा कोण आहे तर जो इंद्रादिकांच्या समान त्या आत्म्यास जाणून घेऊन साक्षात अनुभव करून घेत असतो. अशा प्रकारे सामान्य रूपाने आणि सर्वांसाठी प्रजापतीने हे ज्ञान दिले. तेव्हा आत्मज्ञान आणि त्याच्या फलाची प्राप्ती ही केवळ देवलोकांकरताच नाही तर ती सर्वांसाठी आहे, असं याचं तात्पर्य आहे. आणि म्हणून इथे प्रजापती उवाच याची 2 वेळेला ते उच्चारण करून हे प्रकरण जे आहे हे समाप्तीसाठी झालेलं आहे. तेव्हा अशा प्रकारे छांदोग्य उपनिषदातील 8मा अध्यायातील 12 खंड भाष्य इथे संपूर्ण झालेलं आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.